या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने यांची नियुक्ती बेकायदेशीर असून सिव्हिल सर्जन सुहास माने यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी सुहास माने यांची नियुक्ती करण्यासाठी आपण बघता की महाराष्ट्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि राज्यातील प्रशासन असेल ते प्रयत्न करत आहेत। एकंदरीत आपण बघता की सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदासाठी MBBS, APH आणि MBBS DPH ही शिक्षण असताना, हे शिक्षणाची अट असताना सुद्धा या ठिकाणी MBBS ENT असणाऱ्या डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती कोणत्या कारणासाठी करण्यात येतं हे आम्हाला समजत नाही आहे। एकीकडे आपण बघताय की त्यांचे पती असणारे डॉक्टर सुहास माने यांच्यावर लाचलुचपतची रेड झालेली आहे, यांची चौकशी चालू आहे आणि सोलापुरात सुद्धा बेकायदेशीरपणे त्यांनी नियुक्ती केल्या संदर्भात त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना ह्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री असणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे PA आणि त्यांच्या काही अधिकारी, त्यात एक महत्त्वाचा अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगतो की डॉक्टर राधाकिशन पवार, जे पुण्याचे उपसंचालक आहे आरोग्य विभागाचे, त्यांच्याकडून अशा प्रकारचे जे चुकीचं कामकाज होत आहे। एकंदरीत या सगळ्या कामकाजाची खात्याने चौकशी करून एखादी ED असेल तर तिकडे लावण्यात यावी। कारण आपण बघताय की राधाकृष्ण पवार असेल, तानाजी सावंत असेल, त्यांची PA अनुभूले असेल, हे गेल्या अनेक दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने कामकाज करत या अख्ख्या राज्याने पाहिलेलं आहे। यापूर्वी सुद्धा तानाजी सावंत मंत्री असताना आपण बघितलंय की खेकड्यामुळे ते राज्यामध्ये गाजले होते आणि अशा प्रकारे कामकाज करून तानाजी सावंत पुन्हा एकदा युती सरकारला या ठिकाणी बदनाम करण्याचे काम या ठिकाणी करत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तुम्ही युतीमधलेच आहात, प्रहार हे बच्चूभाऊमुळे युतीमध्येच आहात, तर तुम्हाला तानाजी सावंतांच्या विरोधात आंदोलन करण्याची किंवा त्यांच्या विरोधात निवेदन देण्याची वेळ का आली? नाही, युतीमध्ये आहे म्हणजे काय गप्प बसायचं का? काही केलं तर तानाजी सावंत यांच्यावर अनेक आरोप आहेत, तानाजी सावंत यांचे PAवर आरोप आहे। मी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचं नाव सांगतो तुम्हाला, जर समजा त्या पदासाठी ते व्यक्ती लायकच नसेल तर त्या ठिकाणी कशा काही नियुक्ती होती? दुसरी गोष्ट सांगतो, त्यांना जर सोलापुरात पती पत्नी एकत्रीकरणात ते GR खाली जर यायचं असेल तर अक्कलकोट आणि शेटपडला ते पद रिक्त आहे, त्या ठिकाणी त्या राखी माने मॅडमला पाठवण्यात यावं। पण सोलापूर महानगरपालिकेतच येण्यासाठी त्यांनी एवढा खटाटोप का? कारण सोलापूर महानगरपालिकेत येऊन पती पत्नी मिळून या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार करण्याचा असा तर त्यांचा काही म्हणजे हे नाही ना, उद्देश नाही ना, हा एक आमचा प्रश्न मनात निर्माण झाला आहे। तर मी राज्य शासनाला आणि ते राधाकृष्ण पवार कोणी असतील त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगतो की तात्काळ यांची बदली रद्द करण्यात यावी, अन्यथा प्रहारच्या वतीने उग्र आणि तीव्र आंदोलन केलं जाईल। याचा जबाबदार तानाजी सावंत असतील, त्यांचे PA अनुभव असेल, डॉक्टर राधाकृष्ण पवार असतील आणि डॉक्टर सुहास माने हेच असतील। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। डॉक्टर सुहास दत्तात्रय माने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। मी चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या बातम्या बघितलेल्या आहेत, त्यांच्यावर अँटी करप्शन सुद्धा झालेलं आहे। असा भ्रष्ट अधिकारी CS म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून बसवलेला आहे। तसेच आता पती पत्नी एकत्रीकरणाचा GR जो आहे ते गाजर दाखवून त्या GRचं त्यांच्या मिसेस जे आहेत राखी माने ही यांची MHO पदी म्हणजे आरोग्य MOH आरोग्य अधिकारी जे काही आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना आणायचा घाट जो चाललेला आहे त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो, जेणेकरून त्या पदासाठी जे काही लागणारं शिक्षण आहे ते शिक्षण DPH MBBS आणि MPH MBBS असं असताना आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अनेक तसे डॉक्टर्स आहेत, जेणेकरून उदाहरणार्थ म्हटलं तर बनसोडे मॅडम म्हणा, हराळकर मॅडम म्हणा, नवले सर म्हणा, ते त्या पदासाठी योग्य आहेत। त्यांना आणून बसवणं खरं तर गरजेचं असताना सुद्धा मोठी आर्थिक देवाणघेवाण डॉक्टर तानाजी सावंत आहेत आपले आरोग्यमंत्री, त्यांचे जे काही PA आहेत अनुभूले यांच्यामार्फत आणि ह्यांची जी आर्थिक तडजोड आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला पाठीशी महानगरपालिकेचे आयुक्त घालत आहेत, जेणेकरून वेळोवेळी जर तुम्ही सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत असाल तर प्रहार कदापि ही गोष्ट सहन करणार नाही, या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि तुमची जी नियुक्ती आहे ती चुकीची आहे, ही चुकीचीच आहे। ही नियुक्ती दुसऱ्या वेळेस मी बाईट देत आहे, ही नियुक्ती जर तुम्ही
कॅन्सल केली नाही, शासनाकडनं असू दे किंवा प्रशासनाकडनं असू दे, ही जर नियुक्ती तुम्ही कॅन्सल केली नाही तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचा पुतळा किंवा त्यांची तिरडी यात्रा महानगरपालिकेकडे पूर्ण जिल्ह्यातून फिरवल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.